दिला अगदी प्रचंड असा पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये ना एक व्यक्ती अडकलेली आहे, पण कार्यतत्पर आपले पोलीस गावच्या पाटील सविताताई माठे या कार्यतत्परतेने इथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेला आहे. बरं, पुढचं नियोजन काय कसं करणार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी सविता माठे, पोलीस पाटील पेठ. आपल्या इथं वेळ नदीला पूर आलेला आहे आणि पुरात एक अज्ञात व्यक्ती अडकलेला आहे. तर आपण मंचर पोलीस स्टेशनला पण कळवलं आहे. तसंच जुन्नरवरून रेस्क्यू टीम बोलावली आहे. थोड्या वेळातच ते पाचारण करेल आणि त्या व्यक्तीची सुटका होईल. धन्यवाद. जुन्नरवरून रेस्क्यू टीम येते. तर पहा मंडळी, पुरात जी व्यक्ती अडकलेली आहे, मॅडमने फोन केलेला आहे प्रशासनाला आणि जुन्नरवरून रेस्क्यू टीम निघालेली आहे. लवकरच ती घटनास्थळी पोहोचणार आहे. मंडळी, घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत. तसेच परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. तर पहा, माणूस जो पुरामध्ये अडकली व्यक्ती, थोडं पाणी कमी झाले तर त्याला काढण्यासाठी आता JCB आणलेला आहे. मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा मंडळी, त्याला पुढच्या डोक्यात बसला ना. खाली सोड मला. त्याची बाईट घ्यायची का आपल्याला? त्याची बाईट घेत होती आपण. रात्री वगैरे झोपाय गेला तिथे काय माहिती. पहा मंडळी, माणसाला सुखरूप बाहेर काढण्यात हे झालेलं आहे. फोटो काढा. नको नको नका मार नका. 3 मार नका त्याला. मारू नका हो, मारू नका. या चेक करायला पाहिजे त्याला. ते कारण नाही. तयार होणार नाही. जिकडे पडायचं पाणी वाढलं, जिकडे वाढायचं ते आहे तसं गाठ लागणार. इकडं बघ, इकडं मुलाखत दे जरा. चहा पिता
अरे बंद आहे इकडे पाणी सगळं हॉटेलांनी दुकानं बंद आहेत इकडे न्या त्याला निवायला बसवा अरे काय नाही यार इथं एवढे लोक आहेत एवढं म्हणजे 1 रुपये